गायचपमध्ये किती पॉवर राहते तुम्हाला जर पाहायचं असेल ना आपला ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. दीपक भाऊना लावला इडान धनाधन 2-3 सिक्स मारले. चंडू फळी पाहायला आपल्या गावातली पब्लिक जबरदस्त लिंबाच्या झाडाच्या सावलीमध्ये बसली होती ना आपण ती क्रिकेट सामना एकदम जबरदस्त मजा घेत होतो. दीपक भाऊ ना धनाधन शॉट मारित होते, धनाधन सिक्स मारित होते. म्हणजे आजची क्रिकेट स्पर्धा फक्त दीपक भाऊच घेऊन जाणार होती आम्हाला कळलं. दीपक भाऊ मध्ये एवढी अद्भुत शक्ती कुठून आली हे आम्हाला कधी कळलं जेव्हा त्यांनी लावला इडान धनाधन 2-3 षटकार मारले. पिढा टळू देन बळीचं राज्य होते आपण ऐकलं होतं तसंच इडा पिढा टळू देन दीपक भाऊचं राज्य होते. अरे बापरे नुसते सिक्स मारायचे. एक कॅच तर सुटला हातातून. म्हणलं काय खरं नाही पब्लिकचा राव. एक भावना सिक्स मारला आणि एक दादाच्या हातात मोबाईल असल्यामुळे काय झालं माहिती का, हॅलो बेबी मैं कॅच छुट गया मेरे हात से अभी क्या करू. अरे तो बॉल त्यांनी फेकला तर एका झाडाला लागून गेला चौकामध्ये. इडा संपला दीपक भाऊचा आणि दुसऱ्याच बॉलमध्ये लगेच दीपक भाऊची विकेट पडली. विकेट पडल्यानंतर पुढचे खेळाडू लगेच मैदानामध्ये येऊन गेले होते आणि ते खेळाडू होते अण्णा भाऊ कोते. अण्णा भाऊ कोतेंची बॅटिंग पाहून ना अख्खं मैदान चार्ट झालं होतं. विषय असा झाला होता अण्णा भाऊ कोतेंच्या बॅटवर जो पण बॉल तो डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर जात होता आणि हाणलेला बॉल एकाला सुद्धा पकडता नाही आला. एवढी ताकद अण्णा भाऊ कोतेंकडे होती. घ्या मिटून नाही तर दिन पेटून असं आमचं वातावरण झालं होतं. काहीतरी घोटाळा झाला त्यांच्यातच बिघडायला लागलं. म्हणलं घ्या पेटून नाही दिन मिटून. अण्णांनी बॉल हाणला म्हणजे तो रोडवरच जाणार. मग त्याच्यामुळे आशपाक भाऊ डायरेक्ट भिंतीवर जाऊन बसला होता. पलीकडे बॉल गेला का लगे आशपाक भाऊने आणूनच द्यायचा आणि आपण मस्तपैकी व्हिडिओ काढत होतो. एवढ्याच गडबडीत मॅच हारणार होती पण अण्णांनी घेतलेली शपथ आणि महेशमतीचं वचन कधीच अपूर्ण जात नाही. ती ना मॅच आम्ही पूर्णपणे जिंकूनच घेतली होती. आम्हाला माहित होतं पण बॉल आहे ना सगळे चौकान सिक्स एवढंच जात होतं. प्रत्येक जण काय खूनच सिक्स मारत होता असं काही नाही बरं का. बाकीचे एकदम ओके बिनव्यसनी आहे धनाधन हानीत होते. सिक्स चौका पण झाडामुळे काय व्हायचं माहिती का, प्रत्येक बॉल आहे ना आडायचा. पण तरी पण आम्ही प्रयत्न काय हरवले. शेवटी काही कारणाव्यस्त आम्ही ना 5 रनवरून ती मॅच हारलो होतो. आणि तुम्ही पाहून घ्या आम्ही श्री लक्ष्मीनारायण विद्यालय वाकडी जिथं लहानपणी आम्ही शिकत होतो तिथंच क्रिकेट खेळलो. पण दीपक भाऊनी गोळा घेतला फेकला म्हणजे आउट ऑफ गेलाच.